पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आंबेडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक तमाम शिवसैनिक। कोल्हापूर जिल्हा। नामदार प्रकाशराव आंबेडकर साहेब विधानसभेचे पावसाळी अधिवेशन असल्यामुळे ते शुभेच्छा स्वीकारण्यास उपस्थित राहणार नाहीत। सामाजिक क्षेत्रात निस्वार्थपणे कार्य करत गरजू आणि उपेक्षितांच्या मदतीला धावून जाणारे कार्यकर्ते म्हणून बाजीराव कांबळे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे। त्यांचा 9 जुलै रोजी वाढदिवस होत आहे। आरोग्य विभागातील राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष पदाचे नेतृत्व करताना हजारो कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले। त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे। पन्हाळा तालुक्यातील काटेभोगाव येथून शिक्षणासाठी कोल्हापुरात आलेल्या बाजीराव कांबळे यांना दिवंगत दिग्विजय खानविलकर यांचे मार्गदर्शन लाभले। त्यांच्या प्रेरणेतून सामाजिक कार्याची वाट निवडत त्यांनी आरोग्य विभागातील कर्मचारी संघटनेत नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली। संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। CPR रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात। कोरोना काळातही त्यांनी अनेक रुग्णांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपली। त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत विविध स्तरावर त्यांचा गौरव करण्यात आला आहे। समाजासाठी समर्पित वृत्ती, सेवाभाव आणि माणुसकी जपणारे बाजीराव कांबळे हे खऱ्या अर्थाने कोल्हापूरच्या समाज जीवनातील हक्काचा माणूस ठरले आहेत। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।